पहिला चेंडू बघूया, राऊंड विकेटचा मारा इथे पहिल्या चेंडूवर भिरकावून दिलाय, जाईल का सीमारेषे बाहेर आणि आगाज सुरुवात झाली षटकाराने. सन्मान केला जातोय श्री रामदासजी म्हात्रे पिसे गावचे सामाजिक कार्यकर्ते. इथे आज एक खेळाडूच्या भूमिकेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा संघ एक सामना जिंकलेला आहे आणि त्यांचा उचित सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. इथे पहिल्या चेंडूवर वीरेंद्र सेवागच्या अंदाजाने सीमा रेषे बाहेर षटकारासाठी पाठवलेलं आहे आणि त्या फलंदाजाचे नाव आहे किरण म्हात्रे. टाइम इथे सेट केलेला आहे अल्पेश गायकवाड यांनी. आता इथे मात्र ड्राईव्ह केलेलं आहे एक्स्ट्रा कव्हरला, हा क्षेत्ररक्षक तिथे हो धावचित होऊ शकले असते. फलंदाजांवर एक कठीण निर्णय देण्याची वेळ आली होती. कदाचित यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या तर पंचांनाही तिथे खूप सारा वेळ घेऊन निर्णय द्यावा लागला असता. महेंद्र पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर राऊंड द विकेट गतीमध्ये परिवर्तन केला होता. इथे चेंज ऑफ पेस मात्र भरकटलेली दिशा. अशा रीतीने गोलंदाजी करून जमणार नाही. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर तुम्हाला कमबॅक करावं लागेल, अन्यथा पुढचा प्रवास कठीण होऊ शकतोय. महेंद्र उदयसाठी ओ आता मात्र बॅट पूर्णपणे खेळपट्टीवर आदळलेला आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात. जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. हार्ड लक कोण गाव चिरोबा कोण हार्ड लक. चांगला आपण प्रतिकार केला, शेवटच्या षटकापर्यंत सामना ओढून नेला, परंतु तुमचे दुर्दैव इथे बघूया पुन्हा एकदा जास्त बॅट खेळपट्टीवर आदळली जाते आणि त्याचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. कमबॅक केलंय गोलंदाजाने महेंद्र यांनी. 9 धावा पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या राऊंड द विकेटचा मारा करतोय. क्षेत्ररक्षण बघा कसं सजलंय. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या क्षेत्ररक्षकावर जातोय चेंडू. तिथे मात्र थोडीशी गफलत झाली होती क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा पूर्ण. बाहेर जे सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक असतात त्यांच्याकडून मात्र खूप अपेक्षा असतात गोलंदाजाला, कारण ते 2 क्षेत्ररक्षक उत्तम दर्जाचे आपल्या संघातील असतात आणि त्यांनाच तिथे तैनात केले जाते. ड्राईव्ह केले आहे, मिडो आपला क्षेत्ररक्षक होता मात्र त्याचा कुठल्याही प्रकारे फायदा झाले नाही गोलंदाजाला. 1 धाव तर अगदी सहज गेलेले. पहिले षटक समाप्त. सुनील पाटील सरांचा इशारा, सुनील म्हात्रे सरांचा इशारा षटक संपल्याचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 11. नेल्सन सामने सकाळपासून रंगतदार झाले. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाने मात्र अगदी सहज 2 सामने जिंकले. फारसा त्यांना कठीण प्रवास करावा लागलेला नाहीये. 50 धावा झाल्या होत्या. 51 धावा 3 षटकामध्ये पार करणं म्हणजे साधं सोपं काम नाही. तिसरा पंच, चला तिसरा पंच. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. फाईन लेगला आपण तैनात राहायचे आणि मुख्य पंच राहतील सुनील म्हात्रे सर. विक्रम नाईक गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय. कबीर स्ट्राइक साठी. उदय म्हात्रे अपेक्षा आहेत. आतापर्यंत 2 चेंडू खेळून 1 धाव फक्त आपलं खातं उघड केलेलं आहे. त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. 12वा खेळाडूही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आहे. बघूया कॉटन बॉलची संधी होती तिथे. थोडीशी जर गोलंदाजीची ऍक्शन आपण बघितली तर फलंदाजाला बुचकल्यात टाकणारी.
ओळखणं खूप कठीण आहे या गोलंदाजाचे चेंडू. लेग स्पिन होतील की ऑफ स्पिन होतील, गुगली येईल की फ्लिपर असेल, काय वैशिष्ट्य. इथे मात्र खूप बाहेर चेंडू. अवांतर. 13 धावा झालेले आहेत. शरीर उंच, पुरी शरीर एष्टी त्याचा फायदा उचलतोय गोलंदाज. इथे आडव्या बॅटने खेळून काढले, शॉट ऑफ पूल केलेला आहे, डीप स्क्वेअरला गेला, क्षेत्ररक्षक आहे, चुकी झालेली आहे थोडीशी. चुकीचा लगेच तिथे बघा परिणाम पाहायला मिळतोय. 2 धावा. एका धावेचा परिवर्तन दुहेरी धावेत झालेलं आहे. थोड्या थोड्या तुम्ही चुका कराल, छोटीशी चूक जरी असेल तरी क्रिकेटमध्ये खूप मोठी आहे. महेश काबूकर यांचा झेल सोडला होता 6 धावांवर असताना, तिथून मात्र तुफान आलं महेश काबूकरच्या रूपाने. आता रिव्हर्स स्वीच हिट अगदी यशस्वी झालेले आहे. चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. उत्कृष्ट डीजे ऑपरेटिंग, जबरदस्त सुमधुर असं संगीत आपल्या समोर पेश करत आहे ते या गुलाबी थंडीत. दुपारचं सत्र असले तरी थंडीचा परिणाम पूर्णपणे जाणवत आहे. कुठेही प्रखर सूर्यकिरणे नाही आहेत. खेळाडूंना पोषक असा वातावरण, आणि या वातावरणामध्ये मात्र या वातावरणाला अजून रंगीत करत आहेत आमचे डीजे ऑपरेटर. या चौकाराने धावसंख्या पोचलेली ती 19. पहिल्या षटकात 11. या षटकामध्ये अजूनही खेळ जारी. पुरेसा साथ खेळण्याचा प्रयत्न. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहे. काय झालंय या संघाला. जय हनुमान सरवली संघ वारंवार चुका पाहायला मिळतात. कबीर पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. शरीरावर चेंडू आदळतोय. कुठल्या प्रकारे धाव नाही. षटक ही बघा लांबलचक षटक. स्थिर धावसंख्या 21. पुरेसा खेळण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर निघालेला आहे. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग झालेला आहे. उत्कृष्ट चेंडू फेकी केली आहे शेवटच्या चेंडूवर. इथे षटक क्रमांक 2 संपन्न झालेले आहे आणि 10.50च्या सरासरीने धावसंख्या धावफलकार आहेत ती 21. पहिल्या षटकात 11. या षटकात 1 चौकार 1 वाईड असूनही 10 धावा आलेल्या आहेत. चला घाई करा. ड्रिंक्स ब्रेक आहे 2 षटकानंतर. छोटासा ड्रिंक्स ब्रेक अल्पकाळाचा. तर मित्रांनो बघतोय आपण वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024 भव्य दिव्य असं आयोजन नियोजन. काय मेहनत घेतलेली आहे स्पर्धेसाठी. मैदानाच्या पण चारी बाजूला बघतोय कटआउट. खूप मोठ्या हस्ती, पाहुणे, मान्यवर, या क्रिकेटवर या संघावर प्रेम करणारे, या गावावर प्रेम करणारे असंख्य पाहुणे, त्यांचे चेहरे पाहायला मिळतात आपल्याला मैदानाच्या पूर्ण सभोवताली. खेळाडू कक्ष, प्रेक्षकांसाठी कक्ष, मान्यवरांसाठी कक्ष, त्यानंतर सुसज्ज अशी ही क्रीडानगरी, खेळपट्टी, त्यानंतर आउटफील्ड. एकंदरीत हे वातावरण क्रिकेटला शोभेल असं साजेसं असं. एका बाजूला निसर्ग, एका बाजूला कंस्ट्रक्शन, एका बाजूला बघू शकताय तुम्ही
मानवी वस्ती. हो हो, इथे आज क्षेत्ररक्षकांनी मात्र कामगिरी एकदम खराब केली, खूप खराब केलेली आहे. वारंवार चेंडू सोडत 4 वेळा अशा घटना घडल्या जिथे क्षेत्ररक्षकाने एक धाव असताना 2 धावा दिलेल्या आहेत. जय हनुमान सरवली संघ नाराज कुठेतरी पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज जर बघितली कुठेतरी कमजोर दिसते. पुढे ससावर खेळण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतायत आणि खून करतात अवांतर धावेची. धावसंख्या आत्ता मात्र 24 वर पोहोचलेली आहे. भोलेनाथ चांगली गोलंदाजी करायला, कमबॅक करायला लागेल. फुलटा चेंडू इथे पुढे सरसावत, चेंडूला फुलटाच घेतलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे आता मात्र चांगली कामगिरी, उत्तम दर्जाची कामगिरी. बघा अशा रीतीने क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. सीमारेषी लगत चेंडूला अडवला आणि चौकार होता होता वाचलेले आहे तिथे. भोलेनाथ राईट आर्म ओर विकेट. हो हो, कमबॅक. बघा क्षेत्ररक्षण जेव्हा चांगली कामगिरी करतोय क्षेत्ररक्षक तेव्हा गोलंदाजाला नवीन स्फूर्ती येत असते, उत्तेजन येत असते, प्रेरणा मिळत असते आणि तेच काम ते भोलेनाथ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. उदय आणि किरण सलामीची जोडी अजूनपर्यंत ब्रेक थ्रू मिळालेला नाहीये. फुलटा चेंडू भिडकावलेला आहे, पंचांनी पडल्या पडल्या नो ठरवलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर, चौकार. कुऱ्हाड चालवलेली आहे कारण चांगली गोलंदाजी केली होती. इथे फुलटा चेंडू दिला, नो ही दिला आणि इथे चौकारही मिळाला आणि हा चेंडू फ्री हिट असेल. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे या चेंडूवर फटकेबाजी करण्याची. आता मात्र फटकेबाजी पाहायला मिळते, ला जॉब शॉट. क्या बात आहे, काय घडलंय तिथे, चौकार. तिथे बाईक आहेत, टू व्हीलर आहेत. कृपया ज्या प्रेक्षकांच्या असतील, खेळाडूंच्या असतील, कृपया सहकार्य करा. सीमारेषे लगत तिथे थोडी अडचण जाणवत आहे. खराब खराब चेंडू होता, त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे फलंदाजाने. पंच केलेला चेंडू गेला सीमारेषेबाहेर. धावसंख्या वेगाने पुढे सरकली, 34. चांगली गोलंदाजी केली होती, मात्र त्यानंतर जो नो चेंडू टाकला तिथून मात्र दिशा दशा पूर्णपणे बदलली. तिसरे षटक मार्गस्थ आहे. दिवास्फोट दिवा जय हनुमान सरवली या दोन संघामध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. पिसे संघ वाट पाहतोय कोण येईल आमच्याशी दोन हात करायला. दिवास्फोट दिवा की सरवली. इथे मात्र ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे, नाही साधतायत. 2 धावा अगदी सहज. 36. पुढे ससावर खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव. 3 षटक समाप्त. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावफलकावर धावा आहेत 12च्या सरासरीने 36. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकामध्ये 10. तेव्हा 10.50ची सरासरी होती. या षटकामध्ये एकंदरीत 15 धावा, 2 चौकार, 1 नो, 1 वाईट
अशा रीतीने खर्ची घातलेले आहेत. एकंदरीत प्रत्येक षटकामागे तुम्ही टाइम ब्रेक घेऊ नका कृपया. 2 षटकानंतर आपण घेतला होता ब्रेक. आतापर्यंत 15 मिनिटे तुम्ही खर्ची घातलेली आहेत ही 3 षटकं टाकण्यासाठी. शेवटचे षटक कितपत जाईल? 36 + 14, 36 + 4 की 45च्या आतमध्ये राहतात. खूप भवितव्य अवलंबून आहे या षटकावर. डेंजर झोन मध्ये जातील का 45च्या पुढे की 40च्या आसपास राहतील, जे आव्हान कुठेतरी शक्य होईल. बघूया. नवीन गोलंदाज प्रवीण. हा पहिला चेंडू इथे पडल्यानंतर किंचितसा इन स्विंग झाला, किंचितसा. फलंदाजाला समजले नाही, सोडून दिला होता कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने. प्रवीण पुन्हा एकदा पुढे ससार खेळण्याचा प्रयत्न. पायचीचा जोरदार आपण उचलून धरलेला आहे. विक्रम नाईक सर सांगतायत की हा चेंडू जाईल. यष्टांवर आदळणारा चेंडू होता. पायचीच्या स्वरूपात पहिला हदरा बसतोय उदय म्हात्रेच्या रूपाने. पहिला हदरा जो आहे तो तिसऱ्या नाही चौथ्या षटकात बसलेला आहे. म्हणजे सलामीवीरांनी कितपत साजेशी कामगिरी केली बघा. 36 धावांची सलामी दिली. आतापर्यंतची सर्वात यशस्वी सलामी राजेश पाटील आणि महेश काबूकर यांची सलामी ही चांगली झाली होती. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघा. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. अंधाधुंद फटकेबाजी याला म्हणतात. चेंडूची दिशा ओळखली नाही, टप्पा ओळखला नाही, गती ओळखली नाही आणि फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. लगातार 3 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी होते प्रवीण कडून. हा खराब चेंडू, हा खराब चेंडू. पंचांनी नोचा इशारा दिलेला आहे. पुन्हा ती चुकी केली जी चुकी भोलेनाथने केली होती, ती चुकी प्रवीण करतोय. चांगलं षटक जात होतं, चांगलं काही घडत होतं सर्व काही, मात्र खराब चेंडू. फ्री ड्राईव्ह केलेला आहे चेंडू. फ्रीजचा फायदा उचलता येत नाही हवा तसा. वन डाऊनच्या पोझिशनवर आलेला फलंदाज रोशन म्हात्रे. म्हात्रे बंधू दिसत आहेत सर्व इथे संघात. भोईर आहे, रोशन भोईर. हो हो, इथे मात्र तडाखा दिलाय. जाईल चेंडू सीमा रेषे जवळ. चांगले क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तिथे. ग्रेन मॅक्सवेलच्या अंदाजाने जणू काही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तिथे ग्रेन मॅक्सवेल क्षेत्ररक्षण करतोय. प्रेक्षकांनी दाद दिली आहे बघा. तिथे जे प्रेक्षक आहेत ते दाद देतात, सांगतात की नाही कुठल्याही प्रकारे तिथे सीमारेषेला स्पर्श झाला नव्हता क्षेत्ररक्षकाचा. 5 धावा वाचवलेल्या, 4 धावा वाचवलेल्या आहेत, 2 धावा पळून काढल्या. इथे मात्र खराब चेंडू. पुन्हा एकदा फुटका चेंडू. दिशा दिली क्षेत्ररक्षणामध्ये चुकी. चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. चौकाराला आता कुठेतरी संजीवनी मिळाली फलंदाजांना. कारण 4 धावा म्हणजे खूप काही असतात. शेवटच्या चेंडूवर येणं खूप महत्वाचे असते. आत्मविश्वास दुणावला जात असतो. तेच काम झालं रोशनच्या अनुषंगाने. 45 46 धावांची
या सामन्यातील विजेता संघ पिसे संघाशी लढणार आहे. कुठला संघ असेल तो, दिवा स्पोर्ट दिवा की जय हनुमान सरवली संघ, काही क्षणानंतर आपल्याला समजणार आहे. घाई करा जरा, लगेच क्षेत्ररक्षण आपले सजवून घ्या. आजच्या दिवसात एकंदरीत 8 संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. गावदेवी अंजूर, तुफान पिंपलास, विक्रम स्पोर्ट वडूनगर, जय हनुमान भावाले, तिन्ही संघ गारद झालेले आहेत. त्याच्यापैकी विक्रम स्पोर्ट वडूनगर हा संघ शेष आहे 4 संघापैकी पहिल्या गटातील. दुसऱ्या गटातील चेरोबा कोण संघ बाद झालेला आहे. ओमसाई पिसे संघ एक सामना जिंकून अजून इथे शेष आहे. त्यानंतर जय हनुमान सरवली आणि दिवा स्पोर्ट दिवा यांच्यामध्ये अगदी चुरशीचा सामना चालू आहे. शेवटपर्यंत चुरस आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. या दुपारच्या सत्रात रंगतदार अवस्थेमध्ये सामना नक्कीच पोहोचणार आहे. शेवटचे षटक जे हाताळलं ना प्रवीण याने, कुठेतरी जान आणलेली आहे. शेवटच्या चेंडूवर जर चौका गेला नसता अजून सामन्याला रंगत आली असती. एक अंदाजाने सुशोभित अशा गणवेशात जर्सीमध्ये मैदानामध्ये दाखल होतो संघ दिवा स्पोर्ट दिवा. पुन्हा एकदा सज्ज झालेले डीजे ऑपरेटर जॉईन झालेले आमच्याशी. तर विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ यानंतर लढणार आहे. त्याच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. अल्पेश मुकादम मॅन फ्रॉम वडूनगर टोपीपाडा यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाला. यानंतर 2 सामन्यानंतर सामना होणार आहे त्यांचा. असंख्य पाठीराख्यांच्या शुभेच्छा आहेत अनेक संघांसाठी. स्ट्राईकसाठी सज्ज आहे गजू आणि नाश्ता करेनला महेंद्र. तर गोलंदाजी मार्गावर येईल गोलंदाज अर्जुन. पंचेचाळीस धावफलकावर 46 धावांचं आव्हान. .50ची परफेक्ट सरासरी गाठावी लागेल. षटकामागे तुम्हाला 11 पेक्षा जास्त धावा घेणं गरजेचं आहे. अर्जुन राऊंड द विकेट. पहिला चेंडू बघा काय गोलंदाजी पाहायला मिळते.
जर त्यांची आपण शरीरयष्टी बघितली, त्यांच्याकडे बघितलं तर वय जरी जास्त असेल मात्र तरी गोलंदाजीतील त्यांच्या नजाकत बघा, रणप बघा, स्टाईल बघा. इथे टॉपेज झाले, यष्टीरक्षक चुकी करत नाही, पहिला हादरा बसतोय, परतावे लागेल माघारी फलंदाज गुरुनाथ यांना. झाला आणि बॅटवर बरोबर आलेला नाहीये, कुठेतरी कट झाला होता चेंडू आणि बॅटला स्पर्श केला, टॉपेज झाला आणि यष्टीरक्षकाने एक अप्रतिम झेल पकडलं. बघा यष्टीरक्षका वाटते तितकं हे झेल सोपं नव्हतं, कारण असे जे चेंडू असतात ना टॉपेज झालेले, ते चेंडू हवेमध्ये फिरत असतात आणि यष्टीरक्षकाच्या हातातून कधी ते निसटूही शकतात. बरोबर जज केले यष्टीरक्षकांनी आणि आपल्या गोलंदाज अर्जुन याला चांगली साथ दिलेली आहे. 11 पेक्षा जास्त धावा प्रत्येक षटकामागे घ्याव्या लागतील आणि ती सुरुवात तशी तुम्हाला करावी लागेल, ते लक्ष डोळ्यासमोर ठेवावे लागेल, अन्यथा संघ पिछाडीवर जाऊ शकतोय. नवीन फलंदाज येतोय कबीर, महेंद्र आणि कबीर खेळपट्टीवर. आताच कबीर यांनी दुसरे षटक हाताळलं होतं आणि ते सुद्धा चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी कर्णधाराने त्यांना 1 डाऊनच्या पोझिशनवर पाठवलेलं आहे. 1 बाद 0 बिनबाद, 1 बाद 0 बिनबाद 0 वरून 1 बाद 0. धावसंख्या मात्र अजूनही कुठेही खाते उघड झालेली नाहीये. अर्जुन इथून असं वाटतं की ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल, मात्र त्यांची रनअप बघितले तर तिथे पूर्णपणे पंचांना कलाटणी मारून जात आहेत, एष्ट्यांना राऊंड करून जात आहेत. राऊंड द विकेटचा मारा. इथे धावचीची संधी होती, बुवा अर्थात अर्जुन यांना मात्र चेंडू पकडता आलेला नाही. घे अर्जुन घे, कारण तिथे यष्टीरक्षकाने कॉल केला होता घे अर्जुन घे, मात्र नाही, अर्जुन यांना चेंडू व्यवस्थित गॅदर करता आलेला नाही. दरम्यान एक धावचीचा बळी तिथे गमावलेला आहे, होता राहिलेला आहे, धोका होता तिथे. कबीर याला चुकीचा कॉल केला होता महेंद्र यांनी, संकटात होता कबीर. एक धाव, कुठेतरी कशी बेशी खाती उघड झालेली आहे. पहिले षटक सुरू आहे, 46 धावा करायच्या आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण आपण पांगवून घ्यायचं आहे, फाकावून घ्यायचं आहे, जेणेकरून वेळेच्या बाबतीत आपण कुठेच अर्जुन महेंद्रसाठी पुढे खेळण्याचा प्रयत्न. इथे बघा मिस टाइम शॉट आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी करणार नाही, हादरा बसतोय दुसरा. वाटतंय तितकं सोपं नाही, त्यांचा रनअपच विचित्र आहे, त्याच्यामुळे फलंदाज तिथे मुश्किलात पडलेला असतो आधीच. त्यानंतर चेंडू येतात ही वेगवेगळ्या प्रकारे, प्रत्येक चेंडू तोलून मापून आणि बदलून टाकत असतात. आउट स्विंग होते, कधी लेग स्पिन होतात, कधी सरळ, कधी फ्लिपर. बाद होऊन परतले सलामीवीर दोन्ही गुरुनाथ आणि महेंद्र, दोघांनी खाते उघड केली नाहीये. संघाची फक्त खाते उघड झालेले आणि ती झालेले कबीरची. कबीर या फलंदाजाने फक्त 1 धाव केलेले.
कासवाच्या गतीने, गोगलगाईच्या गतीने, बैलगाडीच्या गतीने धावसंख्या पुढे सरकत आहे. संजू येतोय नवीन फलंदाज कबीरचा सामना करण्यासाठी, सॉरी अर्जुनचा सामना करण्यासाठी. याच्यावर काही आहे का उपाय या फलंदाजावर संजय याच्यावर, अर्जुनसाठी, अर्जुनच्या गोलंदाजीसाठी उपाय होता मात्र इथे बघूया. अपील तर जोरदार केलेला आहे. बॅटला स्पर्श करून मला तरी बॅटनेच चेंडूला ढकलून दिलेला आहे. लॉंग लेग सीमारेषे सरासरी पर्यंत पोहोचण्याची संधी आहे. धावा आहेत 5, सरासरी करायची 11च्या पुढे. या चेंडूवर जर चौकार षटकार येते तर तुम्ही सरासरी पर्यंत पोहोचू शकताय. ते काम करण्यासाठी संजय याला पुढे बढती दिलेली आहे फलंदाजीमध्ये आणि संजय याने ते काम पहिल्या चेंडूवर करून दाखवले. खाते उघड चौकाराने केलेली आहे. अर्जुन टू संजय, पुन्हा एकदा फुलका चेंडूला दिशा दिलेली आहे. काय शॉट आहे, चेंडू जाईल जाईल सीमा रेषे बाहेर चौकार. चेंडू अडगळीच्या ठिकाणी गेलेला आहे. कृपया नवीन चेंडू म्हणजे जुना चेंडू नव्याने द्या. पहिल्या षटकात 9, 18 चेंडू शेष आहेत. 37 धावा अजूनही करायच्या आहेत. 37 नीड इंटू 18 डिलिव्हरी. 18 चेंडू 37 ची आवश्यकता. आत्ता 12ची सरासरी जेमतेम जास्त झालेली आहे. 12च्या पुढे सरासरी. याआधी जेव्हा मैदानामध्ये संघ उतरला होता 11च्या पुढची 11.25 50ची सरासरी घेऊन, इथे आता मात्र सरासरी वाढलेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. तेही शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर 4 चेंडूपर्यंत अर्जुन यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती. जसं की महाभारतातील अर्जुन आपल्या भात्यातून वेगवेगळे अस्त्र सोडायचा, वेगवेगळे अस्त्र सोडून शत्रूंना नामोहरण करून सोडायचा, तसा अर्जुन याने 4 चेंडूवर केलं होतं. त्यानंतर मात्र पलटवार केला संजय याने. लगातार 2 चेंडू घेत चौकाराच्या स्वरूपात सीमारेषे बाहेर पाठवले. घाई करा, तुम्ही जास्त वेळ खर्ची घालत आहात. अल्पेश गायकवाड सरांचं लक्ष आहे इथे. मॅच रेफरी अल्पेश गायकवाड. धावसंख्या आहे ती फक्त 9. पहिला षटक समाप्त झालेला आहे. अजूनही 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकासाठी तुम्ही 7 मिनिटे खर्ची घातलेली आहेत. एकंदरीत 2 मिनिटे एक्स्ट्रा घेतलेले आहेत. बघा, तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जो काही तुमच्यावर कारवाई स्वरूप दंड होईल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज उदय म्हात्रे. राऊंड द विकेट. डावखऱ्या फलंदाज स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षकाला संधी होती तिथे. खराब चुकी झालेली आहे त्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये. 2 धाव पळून काढलेले आहेत. पुन्हा एकदा सौरभ पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे.
भोजन समारंभानंतर इथे मात्र उजव्या शीच्या बाहेरील चेंडू. पंच आमच्याकडे वळतात, अवांतर धावेची खून करतायत. 1 धावेने धावसंख्या मात्र पोहोचलेली ती 12. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. सामना कुठेही फिरू शकते, कुठल्या बाजूने कलाटणी घेऊ शकते. फुलटा चेंडूला दिशा दिलेली आहे, जातोय डीप पॉइंट सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण अर्जुन यांच्याकडून, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तिथे 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. काटेकी टक्कर. उदय एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजपणे पूर्ण करतात. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती 16. लॉस ऑफ 2 विकेट्स. चालू सामना जय हनुमान सरवली वर्सेस दिवा स्पोर्ट दिवा. दिवा स्पोर्ट दिवा या संघाने 45 धावा काढलेल्या आहेत. 46 धावाचे आव्हान सरवली या संघास दिलेले. दुपारचे सत्र या दिवसातील शेवटचा सामना इनिंग मधला. कबीरच्या बॅटमधून 1 धाव पूर्ण होती. दुसऱ्या धावचा गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला भेटते इथे आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 18. चांगली सुरुवात केली होती. दुसरा षटक आहे उदय. एक फास्टर दिवा स्पोर्ट एक्सप्रेस म्हटलं जातं असा उदय मात्र पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. दुसरं षटक चांगली सुरुवात करतोय उदय. कुठलाही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत नाही आहे. कबीर बांधून ठेवलेला आहे कबीर या संघा खेळाडूस. खूप यारकर चेंडू होता उदयांचा. बॅटचा एकदम कडाका आवाज आलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचाही प्रयत्न सहजपणे पूर्ण करतात कबीर आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती 20. शेवटचा चेंडू. यानंतर होणारा सामना या संघामधून विजेता संघ आणि पिसे आणि पंचांचा बोर्ड अखेर वर आलेला आणि कबीर बाद होतो एलबी म्हणून. आणि 2 षटकांनी धावसंख्या होत्या. थँक्यू सो मच विक्रमजी नाईक. 12 बॉल 26 धावेची अजूनही गरज आहे. 12 मध्ये 20 बनवल्या, 12 मध्ये 26 बनायच्या आहेत. दुपारच्या 17 मध्ये पुन्हा तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024च्या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतील तुम्ही शेवटची मॅच पाहता. दिवा स्पोर्ट दिवा त्याला फाईट करतीये जय हनुमान सरवली. बघा 13 मिनिटं 2 षटकांसाठी खर्च केल्यात. लक्षात असवा
दिवा स्पोर्ट दिवा वेळ कमी घ्या. कालची मॅच आपल्याला मात्र कव्हर करायची. काल गावदेवी पिंपलकर खूप चांगला खेळ राहिला. सेमीफायनल 1 आपण खेळणार आहोत आज संध्याकाळच्या सत्रामध्ये. 12 बॉल 26 धावायची अजूनही गरज आहे. 12 मध्ये 20 बनवल्या, 12 मध्ये 26 बनवायच्यात. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला किरण म्हात्रे. किरण म्हात्रे तिसऱ्या षटकामध्ये आलाय. प्रवीण तुम्ही पाहता स्ट्राईक इनला, नो स्ट्राईक इनला तुम्ही प्रवीणला पाहता. स्ट्राईकला फलंदाज संजयला तुम्ही पाहता, ज्याच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चौकार तुम्ही पाहिले. प्रवीण खेळण्यासाठी सज्ज झालाय. किरण म्हात्रेचं हे तिसरं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती बघा, वेळ कमी घ्या, लगेचच मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिलाच बॉल बॅटच्या रडारमध्ये उडवला. बॉल सारा मिड विकेट, बॉल लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द फार. स्टँड अँड डिलिव्हर ठोकला किरण म्हात्रेच्या अगेन्स्ट पहिला धमाका. संजय चौथ्या क्रमांकावरती. स्ट्राईक आली किरण म्हात्रेवरती. प्रति हल्ला संजयची बॅट बोलतीये या मैदानावरती. षटकातील पुढचा बॉल. अपील, हलकीशी अपील तुम्ही पाहिली पंचांकडे. लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 27 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस दिशा दिली आहे. डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. फिल्डर तिकडे उपस्थित, फेकी करतीये. दुसरीचा कॉल दिलाय. थ्रो खराब आला. थ्रो खराब आला. रॉकेट थ्रो आला असता स्टंप टू स्टंप डेंजर एंडला. कदाचित फलंदाज बाद झाला असता जर त्याला क्रिकेट नाहीये. तुम्ही पाहिलं गावदेवी अंजूर आणि त्याच्यानंतर तुफान पिंपला 6-5 रोखल्या त्या गोलंदाज गावदेवी अंजूरच्या. बाद 7 कडा झेल सोडला विकेट कीपर. थोडा अवघड होता. रुपेश पाटील जे वल्स आहेत यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. जो विकेट कीपरच्या मागे झेल पकडला संजीवन, त्याला 500 रुपयाचे कॅश प्राइज गुगल वरती तुम्हाला येतील. गुगल पे वरती ते येतील संजीवच्या. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 16 धावेची गरज. 8 बॉल 16 उडवला. मिस्टामिंग झेलची शक्यता. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पकडलाय. झेल संपलाय मैदानावरती. संजयचा खेळ. विकेटचं पतन.
धावा, 2 विकेट त्याला मिळाले. उदय म्हात्रे ज्यानं 11 धावा 1 विकेट, त्यानंतर किरण म्हात्रे ज्यानं 12 धावा 1 विकेट. कैलास भोईर जसा आला त्यानं पहिल्याच बॉलवरती यश मिळवला, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आणि आता समीकरण तुमच्या समोर, 5 बॉल मध्ये बनवायच्या धावा, त्यात 14 रन. 5 बॉल 14 मॅच होती. कुठे आली कशी, कोण हा सामना जिंकेल, कोणाला ही स्पर्धा सोडावी लागेल आणि पुन्हा 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. मॅच महत्वाची अटातटीची आहे. फुल टॉस क्लिक केला, बॉल चला बॉन्डलाच्या दिशेनं. फिल्डर तुम्ही पाहताय काऊ कॉर्नर मध्ये 1 केली आहे. पुन्हा सेकंड साठी फेकी चालली आहे. डेंजर एंडला रन आउटची विकेट. आणखी 1 विकेटचं बटन. समीकरण आता तुमच्या समोर आहे. 4 बॉल 13 धावेची गरज. 4-13 च समीकरण. मैदानामध्ये नवीन फलंदाज उमेशाला बॅटिंग साठी 8व्या क्रमांकावरती. उमेशाला बॅटिंग साठी 8व्या क्रमांकावरती. 4-13 होतील का? षटकातील पुढचा बॉल. गती कमी, लेन पीक केली आहे झेलची शक्यता. इथे फिल्डर तिथे होते. नोमान स्लाइस मध्ये बॉल पडला. तोपर्यंत 2 पूर्ण, तिसरीचा कॉल दिला. तिसरी होईल का? तिसरी धाव पूर्ण केली जातीये. चौथीचा कॉल. 4 धावा पूर्ण केल्या जातात. 5वीचा देखील प्रयत्न होता, धावून 4 काढल्यात आणि या 4 5वीचा प्रयत्न फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद. तीन बॉल 9 धावेची गरज. स्कोरर अल्पेशला तुम्ही पाहता. 3 चेंडू 9 धावेची गरज. एखादा मोठा फटका हवा. मोठ्या फटक्याच्या तलाश मध्ये बॅट्समन तुम्ही पाहता भोलेनाथ, ज्यानं 2 अकाउंट खुलं केलाय, तो आता स्ट्राईक केला. मॅच जिंकेल कोण? येणारा 3 बॉल 9 धावेची अजून गरज आहे. दिवा स्पोर्ट, दिवा हनुमान सरवली या 2 संघांमध्ये हे चाललेलं युद्ध तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल. गती कमी, लेन पीक केली. बॉल चला बॉल लाईनच्या दिशेने. टप्पा घेत सीमा पार आलाय संघर्षाचा. शंकरला ठोकत असताना भोलेनाथच्या माडमध्ये चौकार 4. पाच धावेची गरज. मेहनत पराकाष्ठा या मॅच मध्ये करावी लागेल. अस्तित्व कोणाचं राहील? दिवा की सरवली? सरवली की दिवा? 2 बॉल 5 रन. 5 रन 2 बॉल. स्पेशर आहे. गोलंदाजावरती स्पेशर निर्माण झालाय. बॅट्समन वरती स्पेशल ऑन द बॅट्समन, स्पेशल ऑन द बॉलर, स्पेशल ऑन द फिल्डर. सर्वांच्या हृदयाला सुन्न करणारा हा सामना. 2 बॉल 5 ची गरज. थांबला, वेट वॉच केला, फटका सजवला. 1 केली आहे. सेकंडचा कॉल. सेकंड तिथे फेकी. डेंजर एंडला होईल का? धाव पूर्ण केली जातीये आणि समीकरण तुमच्या समोर आहे. 1 बॉल 3 धावेची गरज. 3 रन 1 बॉल. हनुमान सरवली की दिवा स्पोर्ट दिवा? दिवा स्पोर्ट दिवा की हनुमान सरवली? एका बॉल मध्ये 3 धावेची गरज. 3 धावा
एका बॉल मध्ये। जर मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघांचं। हरला तरी चालेल पण जिंकणाऱ्याला वाटलं पाहिजे की आयुष्यात हा खेळ खूप कठीण होता, या मॅच मध्ये कोणाचं अस्तित्व राहील मात्र भोलेनाथ आपल्या संघाला विजय मिळवून देईल का। या बॉल वरती विकेट आला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज फुलाजी इतरकर यांच्याकडनं हे कॅश प्राइज कैलाससाठी। एक बॉल 3 धावेची नजर मात्र गरज आहे एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघांचं। वेट केला इथे एक केलीये पूर्ण, दुसरीचा प्रयत्न दुसरी झालीये, तिसरीचा प्रयत्न चालू आहे फेकी इथे तुम्ही पाहताय तिसरी धाव घेत असताना फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद। एका बाजूने आणि शेवटीला हा विजय प्रस्थापित केला दिवा स्पोर्ट दिवा। तुमचे खूप खूप अभिनंदन। हार्ड लक हनुमान सरवली या स्पर्धेमध्ये भाग घेतला, तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। या मॅचचा मन ऑफ द मॅच